गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही म्हणत असाल मी मराठीतून ब्लॉग करते, बट आज महाशिवरात्री आहे, सो मी प्रॉपर मराठीच आहे. सो आज मी विचार केला की आपण मराठीतून करावा, म्हणून मी करते. सो आज आपण जातो आहे बाणेश्वर मंदिरात. बाणेर तिथं शिवपार्वतीचं लग्न आहे. सो चलो लेट्स गो. सो मी मस्त निघाले माझ्या गाडीवर आणि आपण पोचलो आहे त्या लोकेशनवर. आणि लिटरली सांगते, इथं इतकी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. आणि गाडी लावायला पण जागा नव्हती, त्यामुळे मला दूरच थोडी गाडी लावावी लागली. आणि देन थोडा वॉक केला आणि नंतर पाहिलं तर इतकी गर्दी होते ना तिथं, म्हणजे शेवटपर्यंत लाईन्स होत्यात. म्हणजे आज महाशिवरात्री आहे, तिथं होतीच लाईन्स. आणि त्याच्यानंतर आम्ही शेवट ना संध्याकाळी जेव्हा आम्ही निघत होतो ना, त्याच्यापेक्षा डबलने गर्दी वाढली होती. म्हणजे पुण्यात आहे ना, पुण्यात आय एम जस्ट ब्लेस की माझ्याकडे असे लोक आहेत की मंदिरात जास्त गर्दी असते, नेहमीच गर्दी असते पुण्यात मंदिरात स्पेशल. सो आम्ही आता मी आता दर्शन वगैरे घेतलं बाणेश्वरचं. आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर ना मस्त तिथं गुफामध्ये बाणेश्वराचं मंदिर आहे. सो ते झाल्यानंतर मस्त साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ली. आणि तिथे एक प्रोग्राम चालू होता, म्हणजे तेच लग्न वगैरे. चला आपण बघूयात. समोर उभे राहिलेले खाली बसा, मागच्या लोकांना दिसत नाही. व्हॉलेंटियर समोरच्या मागे घ्यायचे, समोर उभे आहेत. म्हणजे ना आधी मग त्यांनी काय केलं, डान्स केला, त्याच्यानंतर पालखी नाचवली थोडी. त्याच्यानंतर आता ते ना पार्वती आणि शंकराची मूर्ती घेऊन त्याचं लग्न करणार आहे. तर त्यांनी आधी सगळ्यांची पालखी वगैरे त्यांची पूजा करून फटाके वगैरे फोडले. आणि आता त्यांची विधी चालू होणार आहे लग्नाची. सो इट्स फायनली आता गर्जना करतायत महादेवाच्या. गर्जना वगैरे झाल्या, आता आपण लग्नाची विधी पण ऐकूयात. चलो. वाजंत्री बहुगल्बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम. लग्न वगैरे झालं, मग त्यांनी ना मस्त मुलांना बोलवून आरती केली, गंगा आरती टाईप. आणि त्यांनी आरती केली, आधी गणपतीची आरती, मग नंतर आपली शंकराची आरती केली. आणि इतकं मस्त वाटत होतं ना की आज मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये असं पाहिलं. सो आजचा दिवस तर इथंच संपला. चलो गाईज, भेटूयात उद्या. बाय.